आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आप्पा, ए अरे कुठं होते तुम्ही दोघं? बघितलं का त्या दोघींनी काय बोललं ते? नाही 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 नाही, थोडक्यात वाचलो आम्ही. काम फत्ते झालं आप्पा. ठीक आहे, कायला टेन्शन घेताय तुम्ही? वा वा वा, लय भारी काम केलं रे माझ्या पठ्ठ्यांनो. आप्पा पण ती म्हातारी लयच चालू आहे. हा, आप्पा तुम्हाला माहिती का, कपाट त्यात पेटीला कुलूप त्यात कागदपत्र होती. आम्ही काय कमी आहे वय? शोधून काढली ना. त्या म्हातारीपेक्षा वरचढ आहे आम्ही. आता डाव रंगणार. थेरडे, माझ्या तालावर नाचायला तयार राहा. आप्पा त्या म्हातारीला इतकी दिवस झाला आपण येडी समजत होतो, तिनंच आपल्याला येड्यात काढलं माहिती का. आप्पा त्या म्हातारीकडे पैसे लय आहेत, पण आम्ही हात नाही लावला बाबा त्यांना. अरे लय महत्वाचं काम केलंय तुम्ही. पैशाचं काय घेऊन बसला? वय अहो, कुलूप लावून ठेवलं होतं, एकच दणका दिला आणि कुलूपच तोडलं. कुलूप तोडलं? अरे शंका येईल ना त्या थिरडीला. आप्पा तुम्हाला काय आम्ही येडे वाटलो का? लगेच लावलं ना कुलूप. बरं झालं पशा, मी तर विसरलो होतो. तू लावलं ना कुलूप, ते महत्वाचं होतं. मी हे दादा, मी नाही, तू लावणार होतास ना. अरे मी नाही लावलं, आपलं ठरलं होतं ना तू लावणार आहे म्हणून. नाही नाही नाही, अरे तू म्हणलं मी लावतो. अरे पण ठरलं होतं तूच लावणार होता, मला कसं बोलतो? तुमच्या आखलीला कुलप लागलेली आहेत. हा दलिंद्र, एक काम सांगितलं ते धड जमत नाही तुम्हाला. हे बघ, याला लॉक होतं पण आता नाहीये. नक्की कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केलाय. नक्की लॉक होतं? हो ग, नक्की लॉक लावलं होतं. आपण पेटी चेक करू. हो. अगं ह्याच्यातली फाईल कुठे गेली? कसली फाईल? अगं ह्याच्यात महत्वाची कागदपत्र होती माझी. कोणती महत्वाची कागदपत्र? येवलेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा आहे, त्याची कागदपत्र होती ती. पण हे नक्की कोणी केलं असेल ग? कोणी केलं असेल हे? ऐन टायमाला फोन उचलत नाही हा दलिंदर. कुठे गेला काय माहिती. पशा लय कळ लागते, माझं काही खरं नाही रे बाबा. अप्पा आप्पा फला सवून उभं करून कोणाला फोन करून राहिलेत? ते मरू दे, कोणालाही फोन करू दे. तू तालमीत जात, माझं काय बघ ना. अयो आप्पा, आप्पा आपा लय त्रास होतो. आपा उठू का मी? गपाय, उठ उठ. या सुबिन्याला काय रोग आला काय माहिती. कुठं खसरात जाऊन बसलाय. आपा पण आम्ही आमचं काम केलं ना. हे घर घाल्या, याला काम करणं नाही म्हणत, काम वाढवणं म्हणत्या. एक काम सांगितलं तुम्हाला तरी तुम्ही मला टांगून ठेवलेलं आहे. काय करायचं आता? आपा मी काय म्हणतो, त्याला इकडे बोलवण्यापेक्षा आपणच तिकडे जाऊ ना. हा चला, कोणी यायच्यात आपणच घराबाहेर पडू. चला.
अरे चला ना पटक्याने. कुठं अडकले रे? आलो आलो आप्पा. तहान लागली होती म्हणून पाणी पित होतो. आता तुझ्या नरड्याला कोरड पडायची होती का? आणि तो पोळ कुठे? तो गाडी चाबी घेऊन येतो. नमस्कार आप्पासाहेब, ओळखलं का? नमस्कार खडके मॅडम, नमस्कार. अहो तुम्ही आम्हाला विसरायचा चान्स तर द्या. कसं आहे ना आप्पासाहेब, तुम्हाला तर माहितीये आपल्या लाईफचा एकच फंड आहे, घडला तर नमस्कार, नाहीतर सोपस्कार. ए प्रोटीन, इकडे रे. ओ मॅडम, तुम्हाला नसतील काम, आम्हाला लय काम आहेत, जाऊ द्या आम्हाला. काय असेल ते आपण नंतर बोलू, आम्हाला जरा काम आहेत. वाट सोडा. वाट सोडायला नाही, अडवायला आलीये मी. वाट अडवायला काय आम्ही गवळणी आहे का काय? हा खडके मॅडम, आणि एक लक्षात ठेवायचं, हे तुमचं पोलीस स्टेशन नाही, आप्पाचं घर आहे. गवळणीची नाही, चोराची वाट अडवायला आलीये. तुमच्या घरात चोरी झाली आप्पासाहेब. आणि आता चोरीची शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला किंवा मला या घराच्या बाहेर पडता यायचं नाही. चोरी आणि आप्पाच्या घरात कोणाला एवढी हाऊस आली? काय माहिती, म्हणजे मला तर जरा बी हाऊस नाहीये तुमचं तोंड बघायची. त्या संजीवनीचा कॉल आला होता मला. ओ मॅडम, जिनं फोन केला तिला विचारा, आम्हाला लय काम आहे, तुम्हाला नसतील, आमचं आम्हाला जाऊ द्या. चला आप्पा. हे काय रे, तुझ्या शाळेतले बाई तुला एकच गोष्ट दोनदा सांगायच्या का? हो घ्या ना आज जरा. काय घ्यायला म्हणजे? हा मग तुला सांगितलेलं कळत नाही का? हा मी काय सांगितलं, इथेच उभं राहायचं, कुठे बी जायचं नाही. विद्या मॅडम, बरं झालं तुम्ही आला. चला. हवालदार, लक्ष ठेवा, येस मॅडम. कोणाला बी बाहेर जाऊ देऊ नका. हो मॅडम. संजीवनी काय डोक्यावर पडले काय? सतत पोलिसाला फोन करत राहते. आता घरातल्या बायका कमी होत्या म्हणून ही आली बाया डोक्यावर बसायला. आप्पा, फाईलचं काय करायचं? घरातच अशा ठिकाणी लपव, कोणाच्या बापाला नाही सापडली पाहिजे. म्हातारीला कळलं असणार, म्हणूनच संजीवनीनं फोन करून या विद्या खडकेला बोलवले. रेणुके, अरे काय करताय तुम्ही? काय चाललंय? अरे आपल्या घरात चोरी झाली. काय?
अरे काय तुम्हाला पत्ता नाही, कमाल आहे राव तुमची. अरे पोलीस आलेत आपल्या घरात आणि तुमची ती आवडती लाडकी इन्स्पेक्टर आली विद्या खडके. हा आपल्या घरी कधी? अरे काय चाललंय तुमचं, कमाल राव तुमची. तुम्हाला माहिती नाही म्हणल्यावर हा. अहो पण चोरी केली कोणी? अरे मला काय विचारताय तुम्ही, मी काय पोलीस आहे का? जावा तुमच्या त्या म्हातारी आपल्या त्या आजीच्या खोलीत गेलेत पोलीस. जा जा, इथं नका तोंड बघू एकमेकीचं. जा. तुमची कागदपत्र याच्यातच होती का? हो, यामध्येच फाईल होती. कुठल्या रंगाची फाईल होती? साधारण गुलाबी रंगाची होती. तुमची ती एकच फाईल मिसिंग झाली आहे का? नाही म्हणजे बघा आजी, तुम्ही नीट आठवून बघा, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवली असेल. सगळं चेक केलंय का नीट? मला चांगलं आठवते, ती फाईल मी या पेटीत ठेवली होती आणि पेटीला लॉक लावला होता आणि आता लॉकच नाही. म्हणजे चोरी झाली हे नक्कीच आहे. मॅडम, सध्या ती फाईल आमच्या घरासाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे ते काय झालं? कसली चोरी झाली? कोणी केली चोरी? तायांनो जरा थांबा. हा म्हणजे अजून कशातच काय नाही आणि तुम्ही थेट चोर कोण म्हणून विचारताय. थांबा जरा, थांबा. बरं आता मला एकेकीने सांगा, दिवसभरात जे काय घडलंय ना ते सगळं. हा म्हणजे घरात कोणी आलं होतं का, किंवा तुम्ही बाहेर कोणी गेला होता का, सगळं. हा एकदम डिटेल मध्ये हवंय मला, एकेकीने. बाहेरचं कोणी नव्हतं आलं. त्याचं काय झालं, आम्ही सकाळी देवळात गेलो होतो, देवळातून घरी आलो, मग संजीवनी आणि मी ह्या रूम मध्ये आलो. बर. हो, आणि नंतर मग आम्ही तिघी जणी किचन मध्ये कामासाठी गेलो होतो. पण इकडे काय झालं ते आम्हाला काहीच माहिती नाहीये. आणि घरातले बाकीचे सगळे? सासूबाई आणि निशांत भाऊजी आम्हाला सोडून डॉक्टरांकडे गेले होते. का? सासूबाईंचं रुटीन चेकअप असतं ना, त्यामुळे. पण नंतर घरात आमचे हे श्रीकांत भाऊजी आणि प्रशांत भाऊजी हे तिघेच होते. अच्छा, म्हणजे हे काम या तिघांचंच असायला पाहिजे. म्हणजे हे काम आपण केलं? नाही नाही, तसं काय नाहीये, मला फक्त संशय आहे, तसा कन्फर्म काहीच नाहीये. आता मग कशी मी जेव्हा आले होते ना, तेव्हा ते तिघ बाहेर जायला निघाले होते. मी त्यांना सांगितलंय बाहेर तसं थांबायला. आता हे बघा, मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की तुमच्या घरात चोरी झालीये. हे त्यांना कसं कळलं की आजीच्या खोलीतून काहीतरी चोरीला गेलंय. अरे देवा. नाही नाही आजी, तुम्ही काळजी नका करू. आहो काही नाही होणार. एक कॉन्स्टेबल ठेवलाय मी त्यांच्या बरोबर बाहेर. हा एक काम करा, सगळं घर शोधा आता तुम्ही. हा सुरुवात तुमच्या खोलीपासून करा. म्हणजे तुम्हाला माहित असेल कुठे काय अशी जागा असेल जिथे ते लपवू शकतात गोष्टी. कोपरा धुंडाळून काढा. हा आजी, जर त्यांनी चोरी केली असेल आणि बाहेरचं कोणी आत आलेलं नाहीये, म्हणजे तुमची कागदपत्र याच घरात आहेत 100%. कामाला लागा, चला. हो. आजी, मला एक सांगा, त्या फाईल मध्ये नेमकी कसली कागदपत्र होती?
पशा बघ पडले 4. मेली तुझी सोंगती. मी बोललो ना आपण जिंकत असतो. अरे वा, खेळात बी हाणामारी. आणि मग अशी तर लय महत्वाचं काम होतं ना तुम्हाला, आणि आता इथे गेम खेळताय वय. कसं आहे ना, गांडूळ हा दुतोंडी प्राणी असतो असं ऐकलं होतं, पण तुम्ही पण दुतोंडी असाल असं वाटलं नव्हतं. मगाशी आमच्या नावानं बोंबलले कोणी घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून, आणि आता आम्ही बोंबलत बसलो घरात तर परत वर विचारताय की खेळ खेळताय म्हणून. सरळ तोंडाने सांगितलेलं ज्यांना कळत नसतं ना, त्यांच्यासाठी गांडूळ व्हावं लागतं मला. तुमच्या घरात चोरी झाली आहे, तुमच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये मला. चोरी झाली तुम्ही म्हणताय, ती संजीवनी म्हणतोय, आम्ही कुठं म्हणतोय. आपा तुमचं डाव खेळा. हो, पण कसली चोरी झाली हे विचारलं पण नाही ना तुम्ही मला, म्हणून डाऊट आला. आले बघ. हा असं का? बर, कशी झाली चोरी? तुमचं हे जे बोलणं आहे ना, हे तमाशाला जाऊन तोंड लपवण्यासारखं आहे. थोड्या वेळ थांबा, मग मीच सांगेन की काय चोरीला गेलंय आणि कोणी चोरी केली आहे ती. हवालदार, हे इथून हल्ले नाही येत ना? मग इथेच शोधा आधी. इथे काहीच सापडलं नाही मॅडम. हा ठीक आहे, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. ओके मॅडम. उडवली तुझी सोंगती. आप्पासाहेब, आजींची एक महत्वाची फाईल चोरीला गेली आहे. त्यांनी ती पेटीत ठेवली होती आणि त्याला कुलूप पण लावलं होतं. आणि माहिती का, कुलूप तोडलेलं आहे. आणि ती पेटी तर कुलूप तोडू शकत नाही ना. ते आम्हाला का सांगतोय तुम्ही? 3 कारण आहेत. पहिलं कारण, ती फाईल तुमच्यासाठी बी तेवढीच महत्वाची आहे. दुसरं कारण, या घरात बाहेरचा कोणीच माणूस आलेला नाहीये. आणि तिसरं कारण, जेव्हा या बायका मंदिरात गेल्या होत्या तेव्हा घरात फक्त तुम्ही 3 होता. आपा तुमची बारी आली, खेळा. म्हणजे घरात जो हजर होता त्यातलेच कुणीतरी चोरी केली असणार की नाही? आणि आता घरात हजर कोण आहे? तुम्ही 3.
तुम्हालाच विचारणार ना मी प्रश्न. हा अहो काय बोलताय तुम्ही खडकेबाई? आमच्याच घरी आम्ही चोरी करणार आहे का? अहो हे दुसरं कोणी केलं नसेल कशावरून? आम्हाला गोत्यात आणण्यासाठी केलं नसेल कशावरून? त्या संजीवनीला एकदा विचारा, मग कळल तुम्हाला. बरोबर आहे, पॉइंट आहे आप्पा. मग हे प्रोटीन कोणतरी एकदम बरोबर आहे. चोर पण घरचेच आहेत आणि फाईल पण घरातच आहे. ज्यांनी कुणी माझी कागदपत्र घेतली असतील त्यांनी ती परत करावी. माझी काही तक्रार नाही. दादा, आजी तुम्हाला एक संधी देतीये, विचार करा. काय मॅडम तुम्ही आमच्याच घरी येऊन आमच्यावर चोरीचा आळ घेताय? हा, आता मागच्या वेळेस आम्ही गप्प बसलो म्हणून आता पण गप्प बसू असा जर काही गैरसमज मनात असेल तर काढून टाका बर का. आम्हाला पण कायदा कळतो बर का. जाऊ दे आजी, हे काय सांगणार नाहीत आपल्याला. चला आपणच शोधूया.